मध्ये हा किल्ला आहे। याच गडावरती यादवांचं राज्य होतं। त्यानंतर अफगाणी पठाण अल्लाउद्दीन खिलजी यांची या किल्ल्यावरती नजर पडली आणि त्याने त्यातला पहिला आहे अंबरकोट, दुसरा महाकोट आणि तिसरा कालाकोट। शत्रू जर हे 3 संरक्षे तटपार करून आला तर त्याला वरती जाण्यासाठी एक मार्ग लागतो, तो म्हणजे अंधारी बुलबुली। हा बुलबुली असा आहे की एक जर प्रबंडारीच्या खंदकामध्ये जातो, जे खंदक आहेत ते प्रत्येक संरक्षे तटाच्या बाहेर पडतात, म्हणजे 100 फूट खोल दरी, आणि या दरीमध्ये मगर, सुसर, साप अशी प्राणी सोडली जातात। त्या अंदाने अवघ्या 15 दिवसात वास्तू आणि वस्तूमध्ये बदल केले। त्यातला पहिला बदल म्हणजे देवगिरी किल्ल्याचा दौलताबाद म्हणून अवशेष केला होता। या गडावरती सरस्वती विहीर, जैन मंदिर, हत्ती तलाव, भारत माता मंदिर, चार मिनार, हेमाडपंथी मंदिर आणि तिसऱ्या संरक्षित तळापासून आतमध्ये गेल्यानंतर 3 तोफा आहेत। त्यातली एक तोफ गडाच्या खाली आहे, ती म्हणजे मेंढा तोफ। मेंढ्याच्या तोंडासारखा आकार आहे, सुमारे 23 फूट लांबीची आणि पंचधातूची दरवाजा आणि संत एकनाथांचे गुरु संत जनार्दन स्वामी यांच्या तपश्चर्येची जागा मानली। जनार्दन स्वामी त्यावेळेस किल्ल्याचे किल्लेदार होते। जसे तुम्ही सांगितलं यादवगाडी किल्ला आहे, पुणेमधील जुन्नर तालुक्यामध्ये स्थित आहे। नाणेघाट आणि जुन्नर यांना जोडण्याची मुख्य वाट आहे आणि त्या मुख्य वाटेवरती 7 एका पाठमांगिका आहे। शिवाय देवीचं मंदिर आहे। या गडाच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण दिशेला प्राचीन लेण्या आहेत। लेण्या पाहून शेवटचे 2 दरवाजे करून आपण गडावरती जातो आणि अंबारखाना म्हणजे धनधान्य साठवण्याची जागा आहे। त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची सोय म्हणजे मोती टाकी, गंगा टाकी आणि यमुना टाकी। थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे कमानी मशीद आणि कमानी मशीद पासून पुढे गेल्यानंतर सरकारवाडा, जो आपल्याला पडलेल्या अवस्थेमध्ये पाहिजे। सरकारवाड्यामध्ये महत्त्वाचे जे व्यक्ती असतात त्यांच्या राहण्याची सोय तिथे केली जाते। सरकारवाडा पाहून पुढे गेल्यानंतर पावन अशी जागा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, 2 मजली इमारत। त्या इमारतीमध्ये एक पाळणा आणि महाराजांची मूर्ती तिथे ठेवलेली आहे। आपण म्हणतो ना तिथीनुसार आणि तारखेनुसार, तर तिथीनुसार शके 1551 फाल्गुन वैद्य तृतीया म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 वार शुक्रवार सूर्यास्तानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता। श्री शिवाई देवीच्या नावावरून आणि शिवनेरी किल्ल्यावरूनच महाराजांचं नाव ठेवलं होतं शिवाजी राजे म्हणून। याचे पुरावे आपल्याला शिवभारती या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात। आता हे बघितलं आपण महाराजांचं जन्मस्थान। पुढे आपण धर्मवीर छत्रपती संभाजी आदिलशाही किल्लेदार व्यंकटराव यांचा मुलगा निळवजी याच्याकडून महाराजांनी मिळवला तेव्हा पुन्हा स्वराज्यावर चालू आला। स्वराज्यावरचं पहिलं मोठं आक्रमण पुरंदरगडानं आपल्या रुंद छातीवर झेललं आणि पटकन लावलं। अनेक मावळे आणि बाजी प्रभू देशपांडे यांचं रक्त या खिंडीमध्ये सांडलं आणि म्हणून या खिंडीला पावत खिंड असं म्हणतात। पुढे हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला राजगडची सफर करणारा त्यातच मोऱ्याकडून त्यांनी चांगलीही घेतली। ही गोष्ट आदिलशहाला काट्यासारखी पोचू लागली। बड्या बेगमने शिवाजी राजांचा खंडा काढायला
जावळीचा खास आपल्या कुटुंबी मिळवून घेणाऱ्या शिवाजीला ठार मारू इच्छिणाऱ्या या माणसाचं नाव होतं अफजल. त्यांनी असद खानाला राजांना घुसरखान्यातच घेऊन यायला सांगितले. बादशहाला नजराणा अर्पण केला. बादशहाने शिवाजी राजांची फारशी दखल घेतली. तुम्ही जा, बादशाहाला सांगा की तुमचा आणि शिवाचा काहीही संबंध नाही. तुम्हाला जे करायचं ते करा त्याचं, आणि तुमचा जामीन तुम्ही रद्द करू नका. आम्हाला संन्यास घेण्यासाठी बनारसला जायची परवानगी दिली. डेऱ्याभोवती आता बादशहानी चौक्या लावल्या. मिर्झा राजांकडे त्याचं काय करायचं हे विचारायला पुन्हा पत्र पाठवलं. कसा असावा हे सांगणारी जणू गीताच. वाढत्या चंद्रकोरीप्रमाणे स्वराज्य स्थापनेपासून त्याच्यावर कोणी केला असता त्याचे हात पाय कलम केले. कारण शिक्षेची दहशत इतकी बसावी की पुन्हा चुकीचे पाऊल उचलायला कोणी पाहून आनंदच मानतो. पण तो आदर तेव्हाच खरा ठरेल जेव्हा त्याच्या मागच्या त्यागाची तुम्हाला जाणीव असेल. नाहीतर नुसत्या घोषणांचा उपयोग काय? तुमच्या कृतीतून आम्हाला आमचं उत्तर मिळणार आहे हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला सहज शक्य आहे आणि तुम्ही ते करालच.